जय शिवराय. आपण जिजिया नावाचा शब्द इतिहासात वाचलेला आहे, ऐकलेला आहे. जिजिया हा कर आततायी असलेल्या धर्मांध औरंगजेबाने हिंदूंच्या विरुद्ध लावला होता. जिजिया म्हणजे काय? तर जिजिया म्हणजे जे काही हिंदू आहेत त्यांनी जास्तीचा कर त्या ठिकाणी द्यायचा. मुघल साम्राज्यामध्ये असला कर अकबरानेही लावला होता, नंतर तो बंद केल्याचं इतिहासकारांचं म्हणणं आहे. औरंगजेबानेही तो चालू केला होता. हा जिजिया का लावला होता? हा जिजिया कशासाठी लावला होता? आणि आता मराठा विद्यार्थ्यांवरती हा जिजिया कशासाठी लावण्यात आलेला आहे, हा विचार मी आपल्यासमोर मांडणार आहे. तत्पूर्वी आपण माझ्या या विचाराला, माझ्या या बोलण्याला कुठल्याही राजकीय चष्म्यातून, जातीय चष्म्यातून न बघता न्याय ज्याला म्हणतात, आपलं जे भारतीय लोकशाही संविधान आहे, समता, न्याय, बंधुत्व या बाबीचा पूर्णतः विचार करून, आपल्या मनावर या गोष्टीचा विचार करून आपण ही माहिती ऐकावी. औरंगजेबाने जिजिया लावला होता हे अनेक व्याख्यानामध्ये तुम्ही ऐकलं असेल. त्यांनी का लावला होता? तर हिंदूंनी धर्मांतर केलं पाहिजे, हिंदूंना आपल्या धर्माचा स्वाभिमान हिंदूंच्यामध्ये नष्ट झाला पाहिजे. आपण जर स्वतःला हिंदू म्हणून घेतलं तर आपल्यावरती जास्तीचा कर लागतो, ही जाणीव झाली पाहिजे. ही त्यामागची औरंगजेबाची भूमिका होती. भारत स्वतंत्र झाला तेव्हा सगळ्याच मराठ्यांकडे फार मोठ्या जमिनी होत्या, फार मोठी संपत्ती होती असं नाही. मात्र आजपर्यंत, म्हणजे आपण कोणालाही दोष देणार नाही, परंतु देश स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत गरीब मराठ्यांच्या मुलांना हा जिजिया भरावा लागत आहे. म्हणजे काय? तर विद्यार्थी ज्यावेळेस शाळेत जातो, जो भूमिहीन मराठा आहे, जो कुठेतरी नोकरी करतो, जो कुठेतरी उपजीविकेसाठी कुणाच्या तरी घरी कामाला आहे, जो मराठा कुठेतरी वॉचमॅन आहे, एखाद्या कंपनीत कामाला आहे, एखादा सालगडी आहे, एखादा रिक्षा चालवतो, ज्याच्याकडे राहायला घर नाही, अशा सगळ्या गरीब मराठ्यांवरती जिजिया सारखाच, म्हणजे जिजियाच एक प्रकारे जिजियाच कर, म्हणजे त्याने जास्तचे पैसे आपल्या शिक्षणासाठी भरायचे. आणि ते का भरायचे याचा प्रश्न प्रत्येक मराठा विद्यार्थ्याला पडतो. आणि ज्यावेळेस आम्ही देव देश धर्माचं काम करून मुलांना यामध्ये सहभागी व्हावं, आपल्या देशासाठी काम करावं, राष्ट्रासाठी, धर्मासाठी काम करावं असं म्हणतो, त्यावेळेस ते म्हणतात, आपण सांगता ते बरोबर आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने आपण देव देश धर्माचं काम केलं पाहिजे, परंतु जगावरती होणारा अन्याय दूर करण्यासाठी आपण लढलं पाहिजे. ही आपली शिकवण जरी असली तरी आपल्या स्वतःवरती जो अन्याय होत आहे तो अन्याय आपण राजेरोसपणाने सरकारी यंत्रणेनुसार, कायद्यानुसार तो आपल्यावर होत आहे, ह्याबद्दल कोण बोलणार? तर तसंच आहे. मला तर असं वाटतं की या जास्तीच्या फीस भरण्याची जी काही नियम आणि अटी शासनाचे आहे, ह्यामागचे षडयंत्र एक असू शकतं की मराठ्यांचा स्वाभिमान, मराठ्यांना मराठा जातीचा राग यावा, त्या जातीविषयी स्वतःच्या मनामध्ये असूया तयार व्हावी आणि मराठा असल्याबद्दल तुला हा जास्तीची फीस भरावी लागते, ही त्याला जाणीव व्हावी. जसं औरंगजेबाला वाटत होतं हिंदूंना जाणीव व्हावी, तशी वर्तमान राजकीय परिस्थिती किंवा आतापर्यंत जेवढी काही शासन प्रशासनमधले असलेल्या लोकांना या गरीब मराठ्यांना एका प्रकारे दुय्यम वागणूक दिल्या जावी आणि तू मराठा आहेस म्हणून तुला अशा प्रकारे जास्तीची फीस भरावी लागेल, हीच भावना त्यांच्या मनात औरंगजेबासारखी आहे की काय असं यावरून दिसून येतं. आणि म्हणून शालेय शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना फीस न भरल्यामुळे आतापर्यंत कितीतरी पिढ्या बर्बाद झालेल्या आहेत. अनेक मुलांना चांगलं शिक्षण घेता आलं नाही, उच्च शिक्षण घेता आलं नाही आणि त्यामुळे त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळू शकल्या नाही, व्यवसायाची संधी मिळू शकली नाही. शिक्षण हा जीवनातला प्रमुख भाग असतो. शिक्षणाशिवाय माणूस कधीही बदलू शकत नाही, माणसाची परिस्थिती कधीही बदलू शकत नाही. आपल्या पूर्वापार सर्व महापुरुषांनी शिक्षणाचं महत्त्व सांगितलेलं आहे. मात्र ते शिक्षण गरीब मराठ्यांच्या मुलांना मिळू नये याबद्दल किती मोठं षडयंत्र शासन प्रशासन या लोकशाहीमध्ये झालं हे आता मराठ्यांना कळून चुकलेलं आहे. आणि म्हणून हा संघर्ष कधी न थांबणार आहे. शासनाने लक्षात घेतलं पाहिजे की येणाऱ्या काळात हा संघर्ष अति तीव्र होत जाणार आहे, कारण अन्याय सहन करण्याची कॅपॅसिटी आता कुठल्याही समाजात राहिली नाही. तशीच गरीब मराठ्यांच्याही मनामध्ये आता अन्याय सहन करण्याची कॅपॅसिटी राहिली नाही. ते सुद्धा आता याचा उद्रेक
येणाऱ्या काळात दाखवणार आहे. आणि येणाऱ्या काळात या भीषण प्रसंगाला या ठिकाणी या देशामध्ये या भीषण परिस्थितीला आता शासन प्रशासनाला सामोरं जावं लागणार आहे. आणि म्हणून हा झिजी आहे, हा विद्यार्थ्यांवरती लादलेला, गरीब मराठ्यांच्या विद्यार्थ्यांवरती लादलेला झिजी आहे. आणि म्हणून त्याला या शासन प्रशासनाच्या बाबतीत अत्यंत त्याच्या मनामध्ये उद्विग्नता आहे, अत्यंत चीड आहे की आम्ही असा काय अपराध केला की गरीब मराठ्यांच्या घरी आम्ही जन्म घेतला. हे सर्व शासन प्रशासनमधल्या असलेल्या मराठ्यांच्या सुद्धा नेत्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. कारण येणाऱ्या काळात तुम्हाला हे लोक प्रश्न विचारणार आहेत की असं गरीब मराठ्यांच्या मुलांच्या विषयी एवढं मोठं षडयंत्र आजपर्यंत चालू आहे, हे संपवण्यासाठी आपण काय केलं. म्हणून एक मुखाने एक दिलाने आरक्षण हा विषय फार गुंतागुंतीचा आहे, तो कायदेशीर आहे, संविधानिक आहे, कोर्टात जातो. अनेक लोकांनी त्याविषयी अनेक आंदोलनं सुरू केलेली आहेत. आताच मनोजदादा जरांगे पाटलांचं सुद्धा आंदोलन आहे. हे सगळं होत राहील. मात्र गरीब मराठ्यांना, विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी नाही शासकीय नोकऱ्या मिळाल्या तर खाजगी क्षेत्रात मिळू शकतात. शिक्षण जर मिळालं तर नाही देशात नोकऱ्या मिळाल्या तर ते परदेशात नोकऱ्या मिळू शकतात. ही मराठ्यांच्या मुलांमध्ये असलेली धमक आहे. मात्र त्यांना शिक्षणच मिळू द्यायचं नाही, हे जे षडयंत्र आहे यामधून आता त्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे. आणि म्हणून देव देश धर्मासाठी, या राष्ट्राच्या उत्थानासाठी जर मराठा पाहिजे असेल तर मराठ्यांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात सुद्धा सर्वांनी एक मुखाने त्या अन्याय संपवण्यासाठी, त्या अन्यायाच्या विरोधात सर्वांनी उभं राहिलं पाहिजे. मराठा शिकला, कारण मी नेहमी सांगत असतो, हे काव्य कुठल्याही एका व्यक्तीचं नाही किंवा मराठा समाजाचं नाही, तर सेनापती बापटांचं काव्य आहे. महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडा न चाले, खरा वीरवैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा. मराठा विद्यार्थ्यांच्या वरती लादण्यात येणारा जास्तीची फीस, जास्तीचा कर जो त्यांना भरावा लागतो तो झिजियाच आहे, अशी आमची ठाम भूमिका आहे. म्हणून औरंगजेब अकबराप्रमाणे, मुघल साम्राज्याप्रमाणे लोकशाहीत मराठ्यांना वागणूक मिळालेली आहे. ही पूर्ण भावना गरीब मराठा विद्यार्थ्यांच्या मनावरती आता रुजलेली आहे. म्हणून ते उद्विग्न आहे आणि ती उद्विग्नतेची जाणीव आता शासनाला झाली पाहिजे. राजकीय परिस्थिती कशी असो, सत्तेमध्ये कुठला पक्ष आहे, सत्तेमध्ये कुठला नेता आहे, याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. परंतु मराठ्यांच्या मुलांनी जास्त फीस का भरावी याचं उत्तर आता येणाऱ्या काळात शासन प्रशासन राजकीय नेत्यांना द्यावे लागेल. आणि छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्रातून पुन्हा एक नवी दिशा मराठ्यांच्या नेतृत्वात उभी राहणार आहे, यात संशय नाही. धन्यवाद. जय शिवराय. हर हर महादेव.